शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील जळगावमध्ये दाखल झाले। जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आणि उमेदवार करण पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। नाराज होऊन नाही तर स्वाभिमान जपण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंसोबत गेलो अशी प्रतिक्रिया त्यावेळेला त्यांनी दिली। तसंच गिरीश महाजनांनी मला सबुरीचा सल्ला दिला, पण मी जास्तच सबुरी घेतली। त्यांनी 10 वर्षात कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही असं म्हणत त्यांनी महाजनांवर हल्लाबोल केला। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील हे आपल्या जळगावमध्ये आज आलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दादा, काय सांगाल, काय नाराजी होती आपली की आपल्याला थेट पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं लागलेलं आहे? मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी नाराज होऊन नाही तर स्वाभिमानाच्या या प्रक्रियेमध्ये राजकारणात काम करत असताना मान पान पदासाठी मी गेलेलो नाही आहे, तर स्वाभिमानासाठी मी गेलो, मी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे मी नाराज नाही, मी आनंदी आहे की मला आता कार्यकर्ता म्हणून काम करता येईल। आपण बघितलं असेल की एक कल्पक कार्यकर्ता आहे नात्यानं मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राजकारणातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करता येईल का हा प्रयत्न मी करतो। एक नम्र नाही तर विनम्रपणे काम करता येईल का सगळ्यांना सोबत येऊन काम हा प्रयत्न मी करतो। त्या विचाराला छेद देत जर राजकारण केलं जात असेल तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी कालच स्पष्ट केलं की आम्ही सत्तेत गेलो नाही, मी पदासाठी गेलो नाही, मी एक कार्यकर्ता पण आणि मला काम करण्याची उमेद, आशा, अपेक्षा ज्या स्वाभिमानाच्या विचाराच्या उद्धवजी साहेबांच्या मशालमध्ये आहे त्या मशाल घेऊन मी त्या ठिकाणी कामाला लागतो। तुम्ही सबुरी घ्यायला पाहिजे होती। तुम्हाला एकदा आमदारकी मिळाली आहे, एकदा खासदारकी दिलेली आहे, एकाच वेळेला तिकीट नाही मिळालं तर असा निर्णय घेणं हा चुकीचा आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलं। मी कार्यकर्ता म्हणून आहे, उलट मी जास्त श्रद्धेने आणि सबुरीने आहे। उलट त्यांनी त्या ठिकाणी आता सबुरीने घ्यावं की आपण निश्चित 3 दिवस जिल्ह्यामध्ये नको त्या 10 वर्षात कार्यकर्त्यांना आपण विचारलं नाही, कधी सुखदुःख केलं नाही, त्यांना आता आपण का चर्चा करतोय? त्यांच्यावर बोलण्या इतकं मी मोठा नेहमी कार्यकर्ता आहे, ते मोठे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, पण त्यांना ही कल्पना आहे की सबुरीने कोणाला घ्यायला पाहिजे। धन्यवाद। मोदींचं आव्हान आहे, मोदींची लाट आहे, 400 पारचा टप्पा नारा दिला जातोय। जळगाव लोकसभेमध्ये अब की बार 5 लाख पार हा जो आदरणीय नेते गिरीश भाऊंनी नारा दिला आहे त्याला जळगावची जनता आता काय करते हद्दपार ते आपण बघूया। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।